पंढरीची वारी. वारी म्हणजेच पंढरपूरचीच वारी. कारण इतर तीर्थक्षेत्री आपण अगदी एकदा दोनदाच जातो, परंतु पंढरपूरला मात्र नित्य नियमाने जातो. वारीचा अर्थ म्हणजे येरझरा, आणि या येरझरा वारकरी फक्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठीच करतात. आचार्य अत्रेंच्या मते महाराष्ट्राचा देव विठोबा, मोक्षपीठ पंढरपूर आणि आषाढी कार्तिकीची वारी हाच महाराष्ट्राचा धर्म. 21व्या शतकात ही वारी फक्त महाराष्ट्राचीच राहिली नसून ती आता भारताबाहेर अगदी सातासमुद्रापार परदेशातही पोचली आहे. वारी हा भगवंताकडे नेणारे एकमेव साधन असून लोकांतात राहून एकांत पत्करणे होय. येथे खरोखर एकांत म्हणजे एकाच परमेश्वराच्या नामचिंतनात जीवनाचा अंत करणे असा होय. भक्तिप्रेमाने भरलेले सदाचारी जीवन म्हणजेच वारकरी आणि जीवन प्रणाली म्हणजे वारी. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. या पंढरपूरच्या वारीचा बहुतांशी इतिहास अज्ञात आहे. ज्ञात गोष्टींप्रमाणे अगदी 700-800 वर्षांचा काळ लोटला असावा असे वाटते. कारण कैवल्य सम्राट ज्ञानराज माऊलींचे मातापिता विठ्ठलपंत व रुक्मिणी यांनीही पंढरीची वारी केल्याचा उल्लेख आढळतो. तसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घराण्याचे 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे देखील नित्य एकादशी वारी पंढरपूरला जात असत. तसेच तुकोबांचे वडील बोलोबा हे तर देहूवरून 15 दिवसाच्या एकादशी वारीस पंढरपूरला जात. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी 14 टाळकऱ्यांसमवेत नित्य पंढरपुरी एकादशीची वारी हे व्रत आजन्म स्वीकारले होते. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकांचे भार मिळाले अपार, भरले भीमातीर जय जयकारे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी घराण्याची वारीची परंपरा पुढे नेली. तर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र तपोनिधी नारायण महाराजांनी ही वारीची परंपरा पंढरपुरास नित्य वाहती केली. नारायण महाराज प्रथम देहूहून तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात अडकून घेऊन येत व तदनंतर ते आळंदीस येत, माऊलींच्या पादुका डोक्यावर घेत व नाचत गात पंढरपूरला जात असत. पुढे हैबतबाबा अर्भकांची कथा या पंढरीच्या वारीच्या निमित्ताने येते. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सरदार होते. एकदा ते सुटी घेऊन आपल्या गावाकडे येत होते. सातपुडा पर्वतरांग परिसरात असताना त्यांना भिल्लांच्या गुन्हेगारी टोळीने लुटले व रात्रभर बंदिस्त करून ठेवले. दुसऱ्या दिवशी ते भिल्ल हैबतबाबांचा वध करणार आहे असे त्यांच्या बोलण्यावरून समजले. आता ज्ञानराज माऊलीशिवाय कुणी पाठीराखा नाही याची जाणीव हैबतबाबांना झाली. त्यांनी रात्रभर ज्ञानराज माऊलींचा धावा आरंभिला. इकडे त्याच रात्री भिल्ल प्रमुखाची पत्नी बाळंत झाली, तिला मुलगा झाला आणि त्यामुळे ते टोळी नायक भिल्ल सर्व आनंदित झाले व त्यांनी सकाळी या आनंदाप्रित्यर्थ हैबतबाबांना जीवदान देत त्यांची सुटका केली. ज्यांच्या नामस्मरणाने आपल्याला नवजीवन मिळाले, आता त्यांच्याच सेवेत संपूर्ण जन्म व्यतीत करावा असा निर्धार हैबतबाबांनी केला व पुढील सर्व आयुष्य माऊलींच्या सेवेत आळंदीस समर्पित केले. देहू आळंदी प्रस्थान व पंढरीच्या वारीला खऱ्या अर्थाने शिस्त आणली ती हैबतबाबांनी. हैबतबाबांनी माऊलींच्या व महाराजांच्या पादुका गळ्यात बांधून नेण्याची परंपरा बंद केली. औंधच्या पंतप्रतिनिधीकडून त्यांनी वारीसाठी
पालखी, रथ, हत्ती, घोडे मागून घेतले. परंतु काही काळानंतर औंधच्या प्रतिनिधींकडून येणारी मदत बंद झाल्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी गाड्या, माऊलींच्या नैवेद्यासाठी सेवेकरी त्यांनी मागितले व जी परंपरा आजही अंकलीच्या शितोळे सरदारांकडून अव्याहतपणे पार पाडली जाते. याच वारीत शितोळे सरकारांचा घोडा जरी पटका धारण करून तर दुसरा घोडा माऊलींच्या रूपाने असतो. शाहू महाराजांच्या काळातही या पंढरीच्या वारीस राजकीय आश्रय मिळाला होता. तसेच पुढे ब्रिटिश कालखंडातही ईस्ट इंडिया कंपनीने ही मदत चालूच ठेवली. इसवी सन 1835 देहू संस्थानमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वंशजांमध्ये मालकी हक्क व सेवा यावरून वाद सुरू झाला. या वादाचा उपसर्ग पालखी सोहळ्यास होऊ नये म्हणून हैबतबाबा अरपळकरांनी माऊलींची पालखी आळंदीवरून स्वतंत्रपणे पंढरीस नेण्याची परंपरा सुरू केली. तत्पूर्वी 1680 पासून दोन्ही पालख्या एकत्रच पंढरीस जात असत. पुढे 1852 पंच कमिटीची स्थापना झाली व त्यांच्या अधिपत्याखाली हा पंढरीच्या वारीचा सोहळा पार पडू लागला. परंतु आजही या दोन्ही पालख्यास ज्ञानराज माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वारीच्या पालख्या त्यांची शिस्तबद्धता अगदी सैन्याप्रमाणे पाहायस मिळते. याचे खरे श्रेय हे हैबतबाबा अरपळकरांना जाते. वारीचा दिनक्रम, नैवेद्य, प्रस्थान, विसावा सर्व काही वर्षानुवर्षे आखीव रेखीव चालू आहे. प्रतिवर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीस जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते तर ज्येष्ठ वद्य अष्टमीस माऊलींचे प्रस्थान. माऊलींची पालखी आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, फलटण, माळशिरस व वाखरी मार्गे पंढरपूरला जाते तर जगद्गुरू तुकोबांची पालखी देहू, पुणे, लोणी काळभोर, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी मार्गे पंढरपूरला जाते. प्रत्येक दिंडीत विणेकरी, पखवाज वादक आणि टाळकरी असतात. त्याप्रमाणे स्त्रिया डोक्यावर तुळशी वृंदावन व पाण्याचा हंडा घेऊन चालतात तर त्यांच्या मागे पुरुष असतात. कुंची पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमे गरजती, भद्र जाती विठ्ठलाची. या पंढरीच्या वारीसाठी आज महाराष्ट्रातून इतर सर्व संतांच्या पालख्या विविध भागातून प्रस्थान ठेवतात व आषाढी एकादशीस पंढरपुरास पोचतात. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा ऐटताची. महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांची पंढरीची वारी हा कुलाचार आहे. पंढरीची वारी जयाची या कोळी, त्याची पाय धुळी लागो मजा. एखादी व्यक्ती या वारीत जर मृत पावली तर त्यास वारी पावली असे म्हणतात. आळंदी देहूवरून निघणारी पंढरपूरला जाणारी ही वारी म्हणजे ऐश्वर्य वारी असते. तर पुनश्च परतीला जाणारी पंढरपूरवरनं देहू आळंदीस येणारी परत वारी ही वैराग्याची वारी असते. काही वारकरी तर प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकादशीस देहू अथवा आळंदीहून निघतात व 15 दिवसात पंढरपूरला येतात. तदनंतर पुनश्च देहू आळंदी अशी वारकऱ्यांची नित्याची वारी हा काहींचा कुळाचार असतो. ज्यावेळी वारकरी पंढरपूरची वारी करून आपल्या गावी येतो त्यावेळी संपूर्ण गाव त्याच्या स्वागतास वेशीवर येऊन उभा असतो. वारकऱ्यांचे चरण प्रक्षालन करून सुवासिनी त्यास ओवाळतात. संपूर्ण गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात त्या वारकऱ्याची मिरवणूक काढली जाते. समस्त गावकरी त्या वारकऱ्यांचा चरण स्पर्श करून पंढरीची धूळ आपल्या माथी धारण करतात. म्हणूनच माऊली आपल्या अभंगात याचे प्रमाण देताना म्हणतात, विठ्ठलाचे जाती ओ माये, त्यांचे धरीन मी पाये. हा वारकरी कसा असतो तर काया वाचे मने जीवे सर्वस्वे उदार,
बाप रखमा देवीवरून विठ्ठलाचा वारीकर. या वारकऱ्यांना नभात निळे काळे ढग आषाढात दिसू लागले की त्यांच्या जीवाला पंढरीच्या घननिळ्याची सय येते आणि मग तो लागलीच पंढरीच्या वाटे लागतो. आले आले हे हरीचे डिंगर, वीर वारीकर पंढरीचे, ध्वजा कुंचे गरुड टके, वैष्णव चालले नेटके. 200-250 किलोमीटरचे अंतर ऊन वारा पावसात कुठल्याही संकटाची तमा न बाळगता पंढरपूरचा प्रवास करता येतात. त्यांची व पांडुरंगाची मात्र भेट होते का? नाही, परंतु याचे त्यांना जराही वाईट वाटत नाही, कारण आषाढी एकादशीला हा कानडा पांडुरंग रावळाच्या कळसावर बसून यांची वाट पाहत असतो. या वारकऱ्यांना असे काही नको असते, फक्त एकच मागणी पांडुरंग चरणी असते, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी. मोक्ष सुखावरी लात मारणाऱ्या या वारकऱ्यांना प्रत्येक जन्मात या पंढरीनाथाचा दास व्हायचे आहे आणि त्याची एवढे एकच पांडुरंग चरणी मागणी असते, कारण त्यासाठी त्यांची पंढरीची वारी चुकायला नको. अगदी याच प्रकारे घरात कुणी मृत जरी झाले तरी वारकऱ्यांची सेवा करण्यात काही कुटुंब धन्यता मानतात. ग्रामीचे ग्रामस्थ मागे पुढे पाहत नाही. आपल्या गृहात वारकऱ्याने 2 घास आनंदाने खावेत म्हणून जीवाचा आटापिटा करणारे पूर्व सुकृतयुक्त काही ग्रामस्थ या पंढरीच्या वाटेवर पांडुरंग स्वरूप वारकऱ्यांची वाट पाहत कितीतरी तास तिष्ठत उभे राहण्यात धन्यता मानतात, कारण त्यांना पंढरीची वारी केल्याचे पुण्य या वारकऱ्यांच्या सेवेतून प्राप्त होते. पंढरीची वारी उच्च नीच, जातीभेद, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत या पलीकडील आहे. भूताभूती परमेश्वर मानत पंढरीच्या वारीत सर्वच जण माऊली असतात. येथे ना पुढे जाण्याची स्पर्धा, न मागे राहण्याची नैराश्यता. वारीत प्रत्येक जण माऊली असतो. वारकरी पंथाचे विद्यापीठ असतो. पांडुरंगाच्या भक्तीचे भांडार असतो. भक्तिप्रेमाची साठवण असतो. ज्यांना पंढरीच्या पांडुरंगाची, आळंदीच्या ज्ञानराजाची, देहूच्या जगद्गुरू तुकोबांची, वारकरी संतांची भक्ती करायची आहे, त्यांनी नित्य पंढरीची वारी करावी. या वारीत पंढरीनाथ दर्शन देत जरी नसला तरी तो वारकऱ्यांच्या रूपात भेटतोच, कारण दर्शन एकदाच घडते, परंतु भेटी मात्र वारंवार होतात, ओतपोत प्रेमाने होतात. म्हणूनच म्हणतात, एक तरी वारी अनुभवावी. अगदी संपूर्ण वारी नाही अनुभवता आली तरी एक दिवस तरी माऊलींबरोबर, तुकोबांबरोबर या सर्व संतांबरोबर चालण्याचे पिन्न मिळवावे, कारण पंढरीचे वारीच्या अनुभूतीचे वर्णन जगद्गुरू तुकाराम महाराज पुढील अभंगात करतात. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या स्वर्गीय सुख सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी येणाऱ्या या महानुभावांच्या दैवताविषयी जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. असा हा लावण्याचा पुतळा राजस सुकुमार श्रीकृष्णरूप विटेवर अचल विठ्ठल स्थित, चराचराचा कृष्णरंग अंगीकारत व त्यास पंडुर रंग म्हणजे पांढरा रंग प्रदान करत झालेला हा पांडुरंग पुंडलिकाने भिरकवलेल्या वज्रीवर दोन्ही चरण समस्थित कटीकर ठेवून नासाग्री दृष्टी ठेवून उभा आहे. या अवतारात त्याने हातात कुठलेही शस्त्र अस्त्र धारण केलेले नसून दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहे. त्यामुळे तो भक्तांना वर आशीर्वादही देत नाही, फक्त सांगतो, हा संसार भवसागर कमरे इतकाच खोल आहे. तुझ्या संसाराची मी काळजी घेईन. तू मला नवस, प्रसाद, हार, उपास तापास काही करू नकोस. फक्त भरलेल्या भक्तिमय हृदयाने नित्य वारीस मला भेटायला ये. मी पंढरपुरी विटेवर तुझी वाट पाहत उभा आहे. मी फक्त तुझ्या भक्तिप्रेमाचा भुकेला आहे. असा हा कानडा न कळणारा
कर्नाटकू नाटकं करणारा, भक्तांना लोहचुंबकासारखा चिकटून ठेवणारा सखा माझा पांडुरंग.